भाऊचा धक्का एपिसोड 4। आज रितेश भाऊंनी मारलाय कुऱ्हाडीचा वार, कारण इथे असतेच कॉन्ट्रोवर्सी फार। भाऊचा धक्का नेहमीप्रमाणेच गाजवणारे आणि गाजवणारे कंटेस्टंट्स म्हणजे टोळीचे मेंबर्स। रितेश भाऊंनी सुरुवात केली अनुश्री पासून। ते तिला म्हणले तुझा तो आगाऊपणा, उद्धटपणा, वाईट शब्द वापरणे, नल्ले कंटेस्टंट्स, ती भांडणं करणे, हे सगळं ऑडियन्सला अजिबात आवडत नाही। रितेश भाऊंनी पुढचा वार केला तो म्हणजे रुचिता। अरे बाप रे, रुचिताबद्दल काय बोलायचं। अख्खा वेळ आजचा भाऊच्या धक्क्यावरचा रुचितावरच गेलाय, कारण तिचे इतके इश्यूज आहेत, अँगर, अग्रेशन, ट्रिगर, आणि तिचा तो तोडा फोडा मोडा राडा ह्या ऍटिट्यूड मुळे सगळे टास्क या वीक मधले कॅन्सल झाले। टास्क मध्ये रुचितानी चक्क धमकी दिली दीपालीला की तुझं आयुष्य बर्बाद करील, आणि लगेच रुचिताला लक्षात आलं की आपण जे बोललोय त्याच्यावर इतका मोठा मुद्दा होऊ शकतो, त्यामुळे लगेच तिने त्याच्यात ऍड केलं की बिग बॉसच्या घरात तुझं आयुष्य बर्बाद करील। एवढी शब्दाची फेराफेरी, आणि काय म्हणाली माहिती का धक्क्यावर, की मी शब्दाची हेराफेरी करत नाही इतरांसाठी, आणि प्रत्येक गोष्टीवर ट्रिगर व्हायचं। अरे काय म्हणजे फक्त हीच ट्रिगर होते का? अरे इतकी गुंडगिरी आहे रुचिताची आणि या सगळ्या टोळीच्या मेंबर्सची। आज ती पुन्हा नेहमीप्रमाणे रितेश भाऊंना म्हणाली की नाही, यापुढे माझ्या हातून या चुका घडणार नाही, पण सगळ्यांनाच माहिती ह्याच्यात काही अर्थ नाही। विशालचं आज भाऊंनी कौतुक केलं। विशाल समोरच्या टीम कडून खेळत होता, पण तरी प्रामाणिकपणे खेळला, चांगला टास्क कंप्लीट केला, स्पोर्ट्समॅनशिप चांगली दाखवली, आणि टोळीचं कौतुक झालं। कारण काय, जेव्हा नॉमिनेशन्स होतात तेव्हा टोळी मेंबर्स एकमेकांना नॉमिनेट करत नाहीत, त्यांची युनिटी दिसून येते। पण आज भाऊच्या धक्क्यावर विशाल एकदम राकेशच्या अंगावर खूप ओरडला, अरे मर्दासारखं ऐक, भित्रा आहेस तू, वगैरे वगैरे। पण विशालला ओरडता येतं आज मी पहिल्यांदा बघितलं, कारण अनुश्री आणि रुचिता समोर तो कन्व्हिनियंटली गप्प असतो, एकही शब्द त्यांना बोलायची त्याच्यात हिंमत नाहीये। एकंदरीतच ह्या वीक मध्ये खूप गडबड गोंधळ झाले बिग बॉसच्या घरात, आणि असं वाटत होतं की आपण बिग बॉस नाही, आपण आज का गुंडाराज फिल्म बघतोय, कारण तुझं आयुष्य बर्बाद करून टाकील, माझ्या विरुद्ध कोणी बोललं तर मी तलवारीचा वार करीन, वगैरे अशी अक्षरशः गुंडगिरीची भाषा आपल्याला बोलताना दिसली। पण बिग बॉसनी अशा भाषा वापरल्यामुळे दिव्याला एविक्ट केलं, ते खूप चांगलं केलं, आणि त्यामुळे आता इतरांना पण थोडासा जरब बसला असेल। मला वाटतंय की ह्या आठवड्यात इतकंच आत्तापुरतं झालंय, आणि बिग बॉस 6 माझ्याबरोबर पहा।